नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे ना संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि संध्याकाळी किचनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर लागतो तो म्हणजे चहा। कितीही ठरवलं का आता चाय बंद करायची तरीसुद्धा मी आज ठरवते चाय प्यायची नाही आणि उद्या मला वाटतं थोडीशी आज पिऊया, उद्यापासून बंद करूया। तर माझ्यासोबत तर असंच होतंय। तर 2 दिवस झाले चाय पिला नव्हता, पण आज आहे ना बाहेर खूप जास्त असं थंड वाटत होतं आणि थंडीसुद्धा बरीच पडायला लागली आहे। तर म्हटलं चला आज थोडंसं चाय पिऊया, उद्यापासून परत बंद करूया। तर बघूया आता उद्या काय होते। तोपर्यंत बाहेरून आणलेली फुलं पानं पूजेसाठी लागणारी सगळी काढून ठेवली, व्यवस्थित अशी डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवली का जरा 4-5 दिवस चांगली राहतात। त्यानंतर व्यवस्थित असं सगळं काढून घेतलं, फळं वगैरे आणलेली ते सुद्धा काढून घेतली। तोपर्यंत इकडे मस्त असा चाय उकळला होता। तर पिल्लूला आज चायसोबत खारी खायची होती, त्याने खारी आणि बटर घेऊन आलेला होता आणि ते त्याला खायचे होते आणि मी घेतलेला होता चाय आणि दूध। आता मी सुद्धा चाय पिणार होती, चाय वगैरे पिला। त्यानंतर आज आमची फरमाईश होती संध्याकाळी आहे ना तुरीचे दाणे आणलेले म्हणजे शेंगा आणलेले, तर त्याच्या आम्हाला कचोऱ्या बनवायच्या होत्या, तर त्याच मी इकडे बनवायला घेतल्या। तर आता 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं तर तुम्हाला रेसिपी मी नाही दाखवू शकत, पण थोडासा असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला। तर मस्त गरमागरम कचोरी, तर या मग तुम्ही सुद्धा कचोरी खायला। चला भेटू द्या।